नमस्कार, सविताच किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज तुम्हाला गावची रेसिपी दाखवणार आहे, नदीतले मासे। आणि ते खूप छान असे नदीतले मासे म्हणजे आदिवासी ज्या महिला असतात ते विकायला आणतात। आणि आमच्या आईने नदीतले खास मासे त्यांच्या नातवंडांसाठी, त्यांच्या लेकासाठी खास आणले। त्याची रेसिपी तुम्हाला माशांची रेसिपी पाहायला भेटणार आहे आणि खास आमच्या आई बनवून दाखवणार आहे। तर चला आपण बघूया रेसिपी। इथले मासे आहेत गावठी, आणि मासेच फक्त बोलतात, काय नाव असेल ना वेगळं? मलेचं मासे, मळाचे मळे जाळी म्हणजे अंडी आहेत का? अंडी आहेत। हा, आता हे फोडायचे नाही, ते असेच ठेवायचे। आणि फ्राय कसे करणार? जशी मच्छी फ्राय करतो तसं धुवून घेते आणि नंतर मला कसे फ्राय करायचे ते दाखवते। दाखवा। एक मिनिट। गावच्या कोण विकतात? आपले गावाला कोण विकतात? ती आदिवासी लोक। आदिवासी। मी अशा प्रकारचे मासे आणलात मोठे, आणि तुम्हाला असं डायरेक्ट फ्राय नसेल करायचं, तुम्ही त्याची घाण जी असते पोटातली ते तुम्ही काढू शकता, किंवा अंडी असतात ती बाजूला करून तुम्ही ती वेगळी फ्राय करू शकता। आणि जर तुम्हाला वरून खपची काढायची असेल तर तुम्ही पूर्णपणे काढू शकता। हळद टाकली, मिरची पावडर टाकली। मिरची पावडर किती चमचा घेतलात? 2 चमच। काय गरम मसाला वगैरे टाकावा लागेल? टाकते ना, गरम मसाला टाकायचा। रवा बिवा काहीच नाही, फक्त हळद, मीठ आणि गरम मसाला। बस कर। मीठ दिलंस ना? आणि या पॅन मध्येच फ्राय करायचे? हा, कारण आमची आई म्हणा बुवा आहे, त्याच्यामुळे एकाच आम्ही भांडा घेतो। आमची आई मालकरी आहे। सगळं एकसारखं मसाला आईने लावलेला आहे माशांना। मस्त मोठे मोठे मासे आहेत आई, मोठे मोठे मासे आहेत। चला आता आपण फ्राय करायला घेऊया। चला, आता त्यात तुम्ही काय तेल घातलं? आता तेल टाकायचं, पाणी अजिबात लावायचं नाही। तेल टाकायचं आणि तेलामध्ये वाफेवरती शिजवायचे। ठेवलात ना? हा, तेल टाकलं। आता किती मिनिटं ठेवा? तरी 15 मिनिटं ठेवलं पाहिजे। 15 ते 20 मिनिटं। पलटी केलात ना? पलटी करते। माशांचा वास मस्त येतो। मसालाच मस्त टाकला। माशाचा भाकरी बरोबर मासे खायला मजा येते ना? भाकरी बरोबर ना? नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी? नाही, नाचणीची भाकरी आणि मासे। नाचणीची भाकरी का सगळ्यांच्याच घरी नसते। तांदळाची भाकरी बरोबर आता आपण गावाला ना, पूर्वी आम्ही नाचणीची भाकरी खायचो। झालं। अजून किती वेळ ठेवणार? आता थोडा वेळ होतच आलेले आहेत मासे। कुरकुरीत मासे तयार झालेले आहेत। बरोबर, ह्या पद्धतीने आमच्या आईने छान अशा मस्त कुरकुरीत असे मासे भरून तयार केले आहेत। आता हे मासे भाकरी बरोबर, नाचण्याच्या भाकरी बरोबर मस्त वाटतात खायला। तर आजची रेसिपी तुम्हाला आमची कशी वाटली नदीतल्या माशांची, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली तर लाईक आणि शेअर आठवणीने करा, आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। तर रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।